बांधलेला असलेला कबूतरखाना लवकरच हटवण्यात येणार आहे अशी बाब आता समोर आलेली आहे। खरं तर 25 तारखेला या संदर्भातली बैठक पार पडणार होती, पण ती बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। पण साधारणतः महापालिकेकडून आता हा कबूतरखाना स्थलांतरित करण्याची तयारी जी आहे ती आणि विचार जो आहे तो सुरू झालेला आहे। खरं तर हे स्थलांतर म्हणजे एकीकडे हा कबूतरखाना जर पाहिलं तर आपण कीर्ती कॉलेजजवळ किंवा वरळीच्या खुल्या आसपासच्या परिसरात जो आहे तो हटवण्यात येईल। आपण जर पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून दादर येथील कबूतरखाना हटवावा म्हणून मनसेने जी आहे ती मागणी केली होती। त्याचं मूळ कारण दिलं होतं की या कबुतरांमुळे या ठिकाणी विष्ठेमुळे खूप त्रास होतो, वास सहन करावा लागतो, तसेच श्वसनाचे त्रास होतात आणि त्यासोबतच या आजूबाजूच्या परिसरात जर पाहिलं तर खाऊ गल्लीचा हा संपूर्ण परिसर आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्याच गर्दीच्या वेळेस इथे मोठ्या प्रमाणात कबूतर सुद्धा उडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकीकडे श्वसनाचा त्रास होता अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत होती आणि मनसेने ही मागणी लावून दिली होती। पण मागच्या अनेक वर्षांपासून हा कबूतरखाना जो आहे तो इथेच आहे। 1933 मध्ये हे संपूर्ण कारंजे जे ते या ठिकाणी उभारण्यात आलं होतं, त्यामुळे एकीकडे मनसे सतत हा कबूतरखाना हटवावा अशी मागणी करत असताना आणि दुसरीकडे आपण जर पाहिले तर आपण आता इथले जे कबूतरखान्याचे जे संपूर्ण एकंदरीत सगळे मुद्दे मांडत असतात त्यांच्याशी आपण बोलणार। सर, काय नेमकी भूमिका आहे तुमची? अरे एवढा दुसरा हाय त्याला हटवायची ते सवय नाही। ते हे कबूतरखाना तुम्हाला दिसते, दुसरा काय नाही दिसते। एवढे 50,000 लाख एक कबूतर येते इकडे रोज, त्याच्या काय होणार? ते मरणार ते दुसरा तुम्हाला जीव द्या सारखा हाय की नाही तुम्हाला? तुम्ही मागच्या किती वर्षांपासून इथे सगळे निगराणी? जन्मापासून येते, 50 वर्षापासून येते इथे मी। मला 60 वर्ष झाला, मी माझ्या वडीलचे संगात येत होता इकडे कोण काय हाय काय? दुसरे लई एवढे फेरीवाले बसते, एवढे फेरीवाल्याला उठवा तुम्ही, रस्ता तो रोखते एवढे सगळे हप्ता मिळते ना तुम्हाला, सगळ्यांना हप्ता भेटते तुम्हाला सगळ्यांना। या संदर्भात तुम्ही काही महापालिकेशी हप्ता खाऊन तर तुम्ही सगळे एवढे मोठे झाले सगळे। हे कबूतरखाना तुम्हाला दिसते नुसतं बोलण्यासाठी धन्यवाद। खरं तर आपण जर पाहिलं तर जे नागरिक मागच्या अनेक दिवसांपासून इथे जे कबुतरांना चारा टाकण्यासाठी किंवा धान्य टाकण्यासाठी या ठिकाणी येत असतात त्यांच्याकडून सुद्धा आता विशिष्ट प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे महापालिकेकडून या कबूतरखान्याचं स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, ते दुसरीकडे आता जे नागरिक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे धान्य टाकण्यासाठी नागरिक येतात त्यांच्याकडून याला विरोध जो आहे तो दर्शवला जात आहे। त्यामुळे एकीकडे मनसेकडून मागणी आहे कबूतरखाना हटवण्याची, तर दुसरीकडे इथे जे स्थानिक या ठिकाणी संपूर्ण चारा टाकतात त्यांच्याकडून मागणी आहे की हा हटू नये। त्यामुळे नेमकं आता ह्या संदर्भात काय निर्णय येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।